महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथील फार्माकॉग्नोसी विषयाचे प्राध्यापक सुनील व्यंकटराव गरड यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने फॅकल्टी ऑफ सायन्स अँड फार्मसी टेक्नॉलॉजी शाखेतील नुकतीच विद्यावाचस्पती PhD पदवीदान समारंभामध्ये प्रदान करण्यात आले। याबद्दल त्यांचा महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथील पदवीचे माजी विद्यार्थी तथा शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथील नगरसेवक सुधीर लखनगावे यांनी यथोचित सत्कार करून गुरुप्रती आदर केला। प्राध्यापक डॉक्टर सुनील गरड यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील फार्मसी अभ्यास मंडळाचे चेअरमन तथा प्राचार्य डॉक्टर सिद्धेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयसोलेशन, डॉकिंग अँड स्क्रीनिंग ऑफ फायटोकॉन्स्टिट्यूट फ्रॉम सम अँटी डायबेटिक पॅलनॅटस विथ बोविन सिरम अल्बुमिन या विषयामध्ये संशोधन शोध प्रबंधक नांदेड विद्यापीठाकडे सादर केला होता। या शोध प्रबंधाला विद्यापीठाने नुकतीच मान्यता दिली। यावेळी माजी विद्यार्थी तथा नगरसेवक सुधीर लखनगावे, प्राचार्य डॉक्टर SS पाटील, प्राध्यापक डॉक्टर शरद उसनाळे, प्राध्यापक रविराज मोरे, प्राध्यापक डॉक्टर सूरज वाकोडे, ग्रंथपाल निवृत्ती गारडी, निलंगा विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस प्रसाद झरकर, शिरीष वलांडे, आतिश वलांडे यांच्यासह कॉलेजमधील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। प्राध्यापक डॉक्टर सुनील व्यंकटराव गरड यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर, डॉक्टर शरद शिवाजीराव पाटील निलंगेकर, महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर, प्राचार्य डॉक्टर भागवतराव पौळ, प्राचार्य डॉक्टर SS पाटील यांनी अभिनंदन केले। तसेच या यशाबद्दल प्राध्यापक डॉक्टर सुनील गरड यांचे मित्रपरिवार, विद्यार्थी, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह प्राध्यापक डॉक्टर सुनील गरड यांचं सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे।